बलिदान साजरी करण्यासाठी आपल्याला फादर डेव्हिड आणि काही फादर आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करूया. प्रवेश गीत घेऊया. गाऊया गाऊया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधू भगिनींनो, थोडा वेळ शांत राहून आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांची आपण आठवण करूया. आणि ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावीत, म्हणून आपल्या पापांची पश्चातापी अंतःकरणाने कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हैगईनी मी फार पापे केली आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दया याचना करुणा कर रे प्रभुजी.
देशाला. आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ आपले डोळे बंद करूया. आपल्या गरजा, आपल्या विनंत्या पवित्र मरीच्या चरणी आपण ठेवूया. आपली कुटुंब पवित्र मरीला समर्पण करूया. हे दयाळू बापा, तुझ्या लोकांना आध्यात्मिक सहाय्य व शक्ती दे. कुमारी मरीच्या पुत्राचा जन्म म्हणजे आमच्या तारणाची पहाट होती. तिच्या जन्मदिवसाच्या या सोहळ्यामुळे सार्वकालिक शांतीकडे जाण्याचा आमचा मार्ग सुकर हो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. मिखाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू असे म्हणतो, हे बेथलेहेम एफ्रांथा, जरी यहूदाच्या नगरामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यातून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलचा सत्ताधीश होईल.
त्याचा उगम प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. म्हणून प्रसूतवेदना पावणारी प्रसूत होईपर्यंत तो त्यांना परक्यांच्या अधीन करील. मग त्याच्या बंधूंचा अवशेष परत इस्रायलच्या वंशजाकडे येईल. तो प्रभूच्या प्रतापाने आपल्या प्रभू देवाच्या नावाच्या ऐश्वर्याने प्रकट होईल. आपल्या प्रजेचे पालन करील आणि ते निर्धास्त वस्ती करतील. कारण आता त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचेल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीत. शुभ वर्तमानासाठी उभे राहा. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मत्थई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली. त्याची आई मरिया हिचा योसेफाशी वागनिश्चय झाला होता, पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगाने
ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वांगनिश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, दावीदच्या पुत्रा योसेफ, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिवू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल, तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्तठाई जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, एके संध्याकाळी कॅरल नावाचा 9 वर्षाचा मुलगा शाळेतून घरी येतो आणि पाहतो की त्याचे वडील जे पोलीस सैनिक होते हे घरामध्ये गुडघे टेकून प्रार्थना करत होते आणि ढसाढसा रडत होते. हे दृश्य पाहून हा कॅरल त्याच्या वडिलांकडे जातो आणि म्हणतो, बाबा काय झालं, तुम्ही का रडता? आणि तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणतात की कॅरल, तुझी आई मरण पावली आहे. आणि हे ऐकताच क्षणी हा कॅरल धावत धावत जवळ असलेल्या त्याच्या पॅरिश चर्चपाशी जातो. चर्चमध्ये प्रवेश करतो आणि चर्चमध्ये प्रवेश करून तेथे असलेल्या मरियेच्या पुतळ्यासमोर गुडघे टेकतो आणि रडत रडत तिला म्हणतो, हे प्रेमळ आई, माझ्या आईला परमेश्वराने एवढ्या लवकर का बोलाविले मला माहीत नाही, परंतु एक गोष्ट मला माहीत आहे, ती म्हणजे आजपासून तू माझी आई आहेस. परंतु एक गोष्ट मला माहीत आहे, ती म्हणजे आजपासून तू माझी आई आहे. प्रिय बंधू भगिनींनो, हा लहान मुलगा कॅरल दुसरा तिसरा कोणी नसून भावी पोप संत जॉन पॉल दुसरे आहेत. त्यांच्या जीवनामध्ये हेच एक त्यांचं ब्रीद वाक्य होतं, ते म्हणजे टोटुस तुस एर्गो सुम. हे प्रिय आई, मी सर्वस्वी तुझाच आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आज मोठ्या आनंदाने मोठ्या उत्सवाने त्या पवित्र देवमातेचा सोहळा साजरा करण्यासाठी, त्या पवित्र स्वर्गीय आईचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपण येथे जमलेलो आहोत. आणि आजच्या ह्या शुभदिनी आपण मरिया कुटुंबाची राणी हा विषय आपल्या मननचिंतनासाठी घेतलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा जेव्हा आपण जपमाळेची रोजरीची प्रार्थना करतो तेव्हा नमस्कार हे राणी दयेचे माते या प्रार्थनेने आपण त्या पवित्र देवमातेला अभिवंदन करत असतो, नमस्कार करत असतो. त्याचप्रमाणे पवित्र मरियेच्या विनंती मालेमध्ये तू देवदूतांची राणी, प्रेषितांची राणी, रक्तसाक्ष्यांची राणी, कुटुंबाची राणी, आम्हासाठी विनंती कर, अशा प्रकारे त्या मरिया राणीची मध्यस्थी आपण मागत असतो. प्रिय बंधू भगिनींनो, मरियेला आपण राणी म्हणतो कारण तिचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा राजांचा राजा आहे. आणि पवित्र पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी येशूला राजा म्हणून संबोधण्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही, तो याकोबाच्या घरावर युगानयुगे राज्य करील.
हे शब्द देवदूताच्या तोंडून बाहेर पडलेले होते. त्याचप्रकारे ते 3 मागी पुरुष, ज्याला आपण 3 पूर्वीकडील राजे म्हणतो, जे ताऱ्याच्या शोधात आलेले होते, त्यांनी सुद्धा यहुद्यांचा राजा कोठे जन्माला आलेला आहे अशी चौकशी केली. आणि जेव्हा प्रभू येशूला त्या खुर्सावरती वधस्तंभावर टांगण्यात आलं, तेव्हा त्या खुर्सावरती एक नामलेख लिहिलेला होता, येशू नाझरेतकर, यहुद्यांचा राजा. प्रिय बंधू भगिनींनो, जर येशू राजा आहे तर त्याची आई सुद्धा राणी आहे, महाराणी आहे. पुरातन काळी कोणत्याही राज्याची राणी ही त्या राजाची आई असे. कारण त्या काळी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो पोलिगामी होती. पोलिगामी म्हणजे अनेक पत्नीत्व. एक पुरुष अनेक स्त्रियांशी लग्न करू शकत होता, ही पद्धत प्रचलित होती. आणि राजाला देखील अनेक बायका असायच्या. आपण पुस्तकामध्ये, इतिहासामध्ये वाचलेलं आहे. म्हणून त्या काळी हा राणीपदाचा मान त्या राजाच्या आईला मिळत असे. आणि ती आई एक राणी म्हणून, एक विश्वासू सल्लागार म्हणून राजाला त्याच्या राजकारभारात मदत करायची. राजा शल्मोन याच्या कारकिर्दीमध्ये त्याची आई बत्शेबा हिने ही भूमिका बजावली होती, पार पाडलेली होती. लोकांना राजाकडून काही हवं असल्यास ते लोक राजाकडे न जाता या राणीच्या द्वारे राजाकडे जात असत. राणीला ते त्यांच्यासाठी विनंती किंवा मध्यस्थी करावयास सांगत असत. आणि याचंच उदाहरण आपल्याला राजाच्या पहिल्या पुस्तकात 2 अध्याय वचन 19 आणि 30 मध्ये वाचावयास मिळते. मग बत्शेबा राजा शल्मोनकडे अदोनियाच्या वतीने, अदोनियाच्या मध्यस्थीने बोलायला गेली आणि राजाला म्हणाली, माझी एक छोटीशी विनंती आहे, मला नाही म्हणू नकोस. आणि राजा तिला म्हणाला, आई माग ना, मी तुला नाही म्हणणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आपली मरिया माता, जिला आपण कुटुंबाची राणी म्हणून संबोधितो, तीही राणी म्हणून हीच मध्यस्थीची भूमिका पार पाडित आहे. ती आपल्या प्रत्येकासाठी तिचा पुत्र येशू राजा याच्याजवळ मध्यस्थी करत असते, विनंती करत असते. हे मायाळू कुमारी मरिये मेमोरारे या प्रार्थनेमध्ये आपण कबूल करतो की पवित्र मरिया आपल्याला कधीच रिकाम्या हाताने मागे पाठवणार नाही. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे कानागावी लग्न. तेथे मरियेच्या मध्यस्थीने प्रभू येशूने पाण्याचा उत्तम असा द्राक्षरस केला आहे. आणि तो प्रभू येशूने केलेल्या सर्व चमत्कारामध्ये सर्वात पहिला असा चमत्कार होय. आणि तो सुद्धा मरिया मातेच्या मध्यस्थीने एका कुटुंबामध्ये झाला, हे महत्त्वाचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आज अनेक कुटुंब अनेक अशा समस्यांना, अनेक अशा अडीअडचणींचा सामना करताना, संकटांचा सामना करताना आपल्याला दिसतात. काहींची कुटुंब मोडकळीस आलेली आहेत, किंबहुना काहींची कुटुंब मोडलेली आहेत, तुटलेली आहेत, विभक्त झालेली आहेत. काहींची कुटुंब आर्थिक समस्यांचा सामना करीत आहेत. काहींच्या कुटुंबामध्ये छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होत आहेत. तरुण मुलं मुली आई वडिलांचं ऐकत नाहीत. जणू काही आपल्या देखील कुटुंबामध्ये तो प्रेमाचा, तो क्षमेचा, तो समंजसपणाचा द्राक्षरस संपत चालला आहे. आणि अशा वेळी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या मरिया राणीला हाक मारणे फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी पवित्र जपमाळ आपल्या हातात घेऊन कौटुंबिकरित्या आपण ती जपमाळेची प्रार्थना करणे गरजेचं आहे. कुठेतरी आपण ती प्रार्थना थांबवलेली आहे. आणि म्हणून हे प्रश्न, या समस्या आपल्या घरामध्ये शिरलेल्या आहेत. संत पाद्री पिओ म्हणतात की मी जेव्हा जपमाळ हातात घेतो तेव्हा मी पवित्र मरियेचा हात पकडत असतो. आपण देखील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
जपमाळ हातात घेऊन वेळोवेळी पवित्र मरियेचा आपल्या कुटुंबाच्या राणीचा हात पकडायला शिकायला पाहिजे. त्या खुर्सावर खिळला असताना प्रभू येशू योहानाला म्हणाला, ही बघ तुझी आई. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की त्याच दिवसापासून त्या योहानाने, त्या प्रिय शिष्याने तिला आपल्या घरी नेलं. योहान 19 अध्याय 27 वचन. आज तो प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावरून तुला आणि मला सांगत आहे, ही बघ तुझी आई. आपण तिला घरी नेणे गरजेचं आहे. तिचा हात पकडून आपल्या घरी घेऊन जाऊया. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पवित्र मरियेचा जन्मोत्सव साजरा करत आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा जन्म साजरा करत असतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला काही भेटवस्तू देत असतो, बर्थडे गिफ्ट देत असतो. आज आपलं मोडकळीस आलेलं कुटुंब, आपल्या अनेक समस्यांना तोंड देणारं कुटुंब मरियेला भेटवस्तू म्हणून अर्पण करूया. पोप संत जॉन पॉल दुसरे यांच्या संगती आपण देखील म्हणूया की हे प्रिय देवमाते, हे कुटुंबाची राणी, मी किंबहुना माझं संपूर्ण कुटुंब सर्वस्वी तुझंच आहे. प्रिय बंधू भगिनींनो, त्या मातेला आपल्या कुटुंबात आपल्या कुटुंबाची राणी म्हणून स्वागत करूया. आपलं संपूर्ण कुटुंब तिला समर्पित करूया, अर्पण करूया व तिला सांगूया की हे कुटुंबाची राणी, तू आम्हासाठी, आमच्या कुटुंबासाठी मध्यस्थी कर व आम्हाला तुझ्या राणीपदाच्या आश्रयाखाली ठेव. आणि म्हणून सुंदर अशा गाण्याच्या ओळी आहेत. तुझ्या मायेच्या पंखाखाली आश्रय दे आम्हा आई, आश्रय दे आम्हा. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना असतील, कृपया सर्वांनी उभे राहा. आपले उत्तर आहे, हे मरिया माते. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या देवळाची आश्रयदाती पवित्र मरिया मातेच्या जन्मदिनाचा सोहळा साजरा करीत असताना तिच्या मध्यस्थीने आपल्या सर्व मागण्या आपण दृढ श्रद्धेने स्वर्गीय पित्यापुढे ठेवूया आणि म्हणूया, आपले उत्तर, हे मरिया माते आमच्यासाठी मध्यस्थी कर. म्हणा, हे मरिया माते आमच्यासाठी मध्यस्थी कर. पोप लिओ 14 बिशप, धर्मगुरू आणि व्रतस्थानी मरिया मातेचे अनुकरण करून सर्व लोकांसाठी प्रेम, सेवा आणि नम्रतेचे आदर्श उदाहरण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे मरिया माते आमच्यासाठी मध्यस्थी कर. सर्व जागतिक नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी जगात शांती आणि ऐक्य आणण्यासाठी मरिया मातेप्रमाणे संवाद आणि समेटाद्वारे सर्व मतभेद मिटवावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे मरिया माते आमच्यासाठी मध्यस्थी कर. ख्रिस्तवासी पोप फ्रान्सिस यांनी सुचविलेल्याप्रमाणे आपण शुभ वर्तमानावर प्रेम करून आशेचे तीर्थयात्री म्हणून एकत्र प्रवास करून पवित्र आत्म्याच्या इच्छेचा मोकळेपणाने स्वीकार करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे मरिया माते आमच्यासाठी मध्यस्थी कर. इर्ला धर्मग्रामातील सर्व युवक युवतींनी आणि सर्व लोकांनी आज्ञापालन करून ख्रिस्ती जीवन मूल्यांप्रमाणे जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे मरिया माते आमच्यासाठी मध्यस्थी कर. इर्ला धर्मग्रामातील सर्व कुटुंबात सदैव प्रेम, दया, क्षमा, शांतीचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे मरिया माते आमच्यासाठी मध्यस्थी कर. आपण आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे मरिया माते आमच्यासाठी मध्यस्थी कर. हे तारणदायी सर्वसमर्थ परमेश्वरा,
तू तुझ्या पुत्राची आई होण्यासाठी मरिया मातेची निवड करून तुझ्या प्रेमाचा आविष्कार घडविलास, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आता दृढ श्रद्धेने तुझ्या पुढे ठेवलेल्या आमच्या मागण्या मान्य कर, अशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. अर्पण गीत गाऊया. धरणीची भाकर घेऊन ये. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या जन्मामुळे कुमारी मातेवरील तुझी प्रीती वाढली. मानव स्वभावातील त्याचा सहभाग आमची दुर्बलता नष्ट करो, पापांपासून आम्हाला मुक्त करो आणि आमचे समर्पण स्वीकारणीय बनवू. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असू. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याची आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरिया हिचा जन्मदिन साजरा करीत आहोत. या शुभ दिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत आणि तुझ्या नावाचा गौरव करावा. हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. सर्व स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफिम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. आभार घोष. पवित्र पवित्र तुझे गौरव भरलेली हाय.
हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत, म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. चला करूया अपुल्या श्रद्धेचा उच्चार. हे प्रभु, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगावर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्ती सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, जॉन आमचे बिशप आणि सर्व याजकवर आमचे सेवेंत ख्रिस्ती सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विकास घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनींनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुमचे देवेवर विसवून मरण पावलेले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझे दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रसिद्ध आणि युगानी युगे ज्या सर्व संतांनी तुला संतोष केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस आहावेत आणि तुझी स्तुती करून तुझा गर्व करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण मोठ्या विश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो,
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराचा कोपरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराचा कोपरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराचा कोपरा, तू आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेली धन्य. हे प्रभू, तू माझ्या छाताखाली आलेस, इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. सूचनेकडे लक्ष द्या. ख्रिस्त शरीर हे फक्त कॅथलिक ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. इतर धर्मीय बांधव या प्रार्थनेला हजर असतील तर त्यांनी या ख्रिस्त शरीराचा स्वीकार करू नये, तर त्यांनी आपल्या जागेवर बसावे. प्रसाद गीत घेऊया. मरिया तू धन्य धन्य. राणी कुमारी
थोडा विश्रांत राहून आपल्या शरीरात हृदयात आलेल्या ख्रिस्ताचा आपण धन्यवाद देऊया, त्याचे आभार आपण मानूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, पवित्र ख्रिस्त बलिदानाद्वारे नवजीवन प्राप्त झालेल्या ख्रिस्त सभेला कुमारी मरियेच्या जन्मदिनी आनंदाचे वरदान दे. तिने जगाचा आशादीप व तारणारा ख्रिस्त ह्याला जन्म दिला. आम्हाला आशेचे व मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रिय बंधुभगिनींनो, आभाराचे 2 शब्द. आजच्या मिस्सा बलिदान साजरी करण्यासाठी आपल्याला फादर डेव्हिड आणि दुसरे फादर आहेत, त्यांच्या चांगलं प्रवचनाबद्दल, फादर डेव्हिडच्या प्रवचनाबद्दल, जी आपला मुख्य विषय कुटुंबाची राणी, त्याबद्दल सुंदर असं त्यांनी प्रबोधन केलं. म्हणून आपण त्यांना धन्यवाद देऊया टाळ्या वाजवून. तसेच प्रिय बंधुभगिनींनो, आपले इर्ला पॅरिसचे पॅरिस प्रीस्ट फादर आयवन मेस्करेनेस आणि या देवळातील सर्व टीमच्या वतीने मी तुम्हाला सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माता मरिया तुम्हावर आणि तुमच्या कुटुंबियावर कृपादानाचा वर्षाव करो अशी प्रार्थना करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देऊ. आमेन. जा, मिसा समाप्त झाली आहे. देवाला धन्यवाद. सर्वांना हॅपी फीस्ट. सेम फादर. गायन घेऊया, वेलनकनी तू मयेची माय.